नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून प्रीपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे। प्रत्येक शब्दाचा मराठी अर्थ आणि त्या शब्दाचा शब्दप्रयोग कोणत्या पद्धतीने केला जातो ते आपण प्रत्यक्ष समजून घेतलं। पण तरीही आणखीन त्याच शब्दांचा वाक्यांमध्ये कोणत्या पद्धतीने उपयोग केला जातो ते आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मागील व्हिडिओच्या माध्यमातून जे काही शब्द होते ते शब्द आपण समजून घेतले। त्यात हिरव्या रंगाचे लिहिलेले जे काही शब्द होते ते वाचन करायचे राहून गेलेत, ते मात्र पहा आणि ते समजून घ्या, ठीक आहे। तर आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे प्रीपोजिशन सेंटेन्सेस म्हणजे शब्दयोगी अव्ययांचे वाक्य। प्रीपोजिशन सेंटेन्सेस म्हणजेच शब्दयोगी अव्ययांचे वाक्य, की शब्दयोगी अव्यय जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा वाक्यांमध्ये कशा पद्धतीने वापर केलेला आहे ते आपण या वाक्यांच्या मदतीने समजून घेणार आहोत, ठीक आहे। आपण जास्त वेळ घेणार नाही, कारण ऑलरेडी आपण ही माहिती सविस्तर किंवा जे काही डिटेल्स आहे ते आपण ऑलरेडी घेतलेले आहे। फक्त आता आपण हे वाक्य वाचून ते समजून घेणार आहोत आणि शब्दयोगी अव्यय शब्द कोणता ते आपण त्या वाक्यातील समजून घेऊया। ओके, पहा, पहिला वाक्य आहे आय लुक सन ओव्हर द हेड। आय लुक सन ओव्हर द हेड म्हणजेच काय, की मी डोक्यावर सूर्य पाहतो। मी डोक्यावर सूर्य पाहतो। आय लुक सन ओव्हर, ओव्हर म्हणजेच काय तर वर। आपण एक डायग्राम काढली होती मागील व्हिडिओच्या माध्यमाने, म्हणजेच काय की सर्व वस्तूंच्या वर असलेला जो काही शब्द किंवा जो भाग असतो त्यासाठी आपण ओव्हर हा शब्द वापरत असतो। आय लुक सन ओव्हर द हेड, की मी डोक्यावर सूर्य पाहतो, म्हणजेच या वाक्यात ओव्हर हा शब्द प्रीपोजिशनचा आहे। पुढचा पहा, आय पुट शूज ऑन द टेबल। आय पुट शूज ऑन द टेबल म्हणजेच मी बूट टेबलावर ठेवलो किंवा ठेवले। आय पुट शूज ऑन द टेबल, की मी बूट टेबलावर ठेवले। या वाक्यात कोणता आहे तर ऑन हा शब्द प्रीपोजिशन आहे। पुढे पहा, आय शॅल हाईड इन द ब्रांचेस म्हणजेच काय इन, की मी फांद्यांमध्ये लपतो। कुठे लपतोय इन द ब्रांचेस, इन ब्रांचेसच्या मध्ये, फांद्यांच्या मध्ये लपतोय। नेक्स्ट, आय एम कमिंग इन टू द हाऊस। आय एम कमिंग इन टू द हाऊस म्हणजेच काय की मी घरात येत आहे। मी कुठे येत आहे इन द हाऊस, इन टू द हाऊस, इन टू मी घरात येत आहे। इन टू हा जो शब्द आहे तो या वाक्यातला शब्दयोगी अव्यय आहे, प्रीपोजिशन आपण त्याला म्हणत असतो। पुढचा पहा, आय वॉज डान्सिंग अमॉंग क्राऊड। आय वॉज डान्सिंग अमॉंग क्राऊड या वाक्यामध्ये अमॉंग हा जो काही शब्द आहे तो शब्दयोगी अव्ययाचा आहे। याचा अर्थ काय आहे, मी गर्दीमध्ये नाचत होतो। आय वॉज डान्सिंग, आय वॉज डान्सिंग मी नाचत होतो, बट वेअर अमॉंग द क्राऊड गर्दीमध्ये। कुठे नाचत होतो गर्दीमध्ये। अमॉंग, अमॉंग म्हणजेच मध्ये, कोणाच्या मध्ये तर क्राऊड, क्राऊड म्हणजेच गर्दी। पुढे पहा, आय शॅल बी डान्सिंग बिटवीन सोनी अँड मोनी। आय शॅल बी डान्सिंग बिटवीन सोनी अँड मोनी, मी सोनी आणि मोनी यांच्यामध्ये नाचत होतो। बिटवीन, बिटवीनचा वापर केव्हा केला जातो तर दोन व्यक्तींच्या मध्ये किंवा दोन वस्तूंच्या मध्ये एखादी तिसरी वस्तू असेल तर ती दर्शवण्यासाठी किंवा ती दाखवण्यासाठी बिटवीन या शब्दाचा वापर केला जातो। की जसं आय शॅल बी डान्सिंग मी नाचत होतो। आय शॅल बी डान्सिंग सोनी अँड मोनी, बिटवीन सोनी अँड मोनी, की मी सोनी आणि मोनी यांच्यामध्ये नाचत होतो। ओके, पुढे आय हॅव केप्ट गॉड इनसाइड द हाऊस। आय हॅव केप्ट गॉड इनसाइड, इनसाइड म्हणजेच आतील बाजू, इनसाइड म्हणजेच आतील बाजू।
आय हॅव केप्ट गॉड इनसाइड द हाऊस म्हणजेच मी घराच्या आतील बाजूला देव ठेवले आहे. मी घराच्या आतील बाजूला, इनसाइड म्हणजेच काय की आतील बाजू, घराच्या आतील बाजूला मी देव ठेवले आहे. नेक्स्ट, I had plate outside the house. I had plate outside the house. Outside म्हणजेच घराच्या बाहेर, outside म्हणजे बाहेरच्या बाजूला. I had plate outside the house. मी घराच्या बाहेर थाळी वाजवत होतो. मी घराच्या बाहेर थाळी वाजवत होतो. ओके. I drink a juice behind my shop. I drink a juice behind. Behind means पाठीमागे. Behind means मागे किंवा पाठीमागे. Behind my shop. मी माझ्या दुकानाच्या मागे ज्यूस पितो. ओके. I drink a juice behind my shop. मी माझ्या दुकानाच्या मागे ज्यूस पितोय. नेक्स्ट, I have been eating sugar cane beyond river. I have been eating sugar cane beyond river. आता या ठिकाणी त्या वाक्यातील शब्द जर आपल्याला माहिती असतील तर आपण वाक्यरचना सहज करू शकतो आणि त्या वाक्यात प्रीपोजिशन कोणतं आहे ते आपण सहज शोधू शकतो. जसं की आय हॅव बीन इटिंग म्हणजेच खाणे, शुगर केन म्हणजेच ऊस, बियॉन्ड म्हणजेच काय तर पलीकडे, रिव्हर म्हणजेच नदी, म्हणजेच काय की मी नदीच्या पलीकडचा ऊस खातोय. मी नदीच्या पलीकडचा ऊस खातोय. नेक्स्ट पार्ट, I had been putting sticks beside the wall. I had been putting sticks beside the wall. मी भिंतीच्या बाजूला लाकडे ठेवत आलो आहे. भिंतीच्या बाजूला लाकडे ठेवत आलो आहे. Duck will have been going with duckling. Duck will have been going with duckling. म्हणजेच काय की बदक बदकांच्या पिल्लांसोबत जात असेल. बदक बदकांच्या पिल्लांसोबत जात असेल. या वाक्यात with हा शब्द आहे प्रीपोजिशन. ओके. पुढे पहा, I can swear in front of temple. I can swear in front of कशाच्या पुढे टेम्पल. इन फ्रंट ऑफ टेम्पल काय करू शकतो स्वेअर म्हणजेच शपथ. मी मंदिराच्या पुढे शपथ घेऊ शकतो. आय कॅन स्वेअर आउट ऑफ द टेम्पल की मी मंदिराच्या पुढे शपथ घेऊ शकतो. पुढे आय कुड सिट अंडर द चेअर. आय कुड सिट अंडर द चेअर. अंडर मीन्स खाली. मी खुर्चीच्या खाली बसू शकलो. मी खुर्चीच्या खाली बसू शकलो. नेक्स्ट, आय लिव्ह बिलो कोपकर्स हाऊस. आय लिव्ह बिलो कोपकर्स हाऊस म्हणजेच काय बिलो म्हणजेच काय की खाली आणि अंडर म्हणजेच च्या खाली. अंडर म्हणजेच काय तर च्या खाली. जसं की या ठिकाणी पहा, खुर्चीच्या खाली. बिलो म्हणजेच काय की खाली, बिलो. ओके. मी खोपरकरांच्या घराच्या खाली राहील. आय लिव्ह बिलो खोपरकर्स हाऊस. मी खोपरकरांच्या घराच्या खाली राहील. नेक्स्ट, आय माइट प्ले हॉकी आफ्टर प्लेइंग क्रिकेट. आय माइट प्ले हॉकी आफ्टर प्लेइंग क्रिकेट. याचा अर्थ काय आहे तर मी क्रिकेट खेळल्यानंतर हॉकी खेळेन. मी क्रिकेट खेळल्यानंतर हॉकी खेळेन. आय मस्ट स्विच ऑफ लाईट बिफोर युजिंग टेबल लॅम्प. बिफोर हा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहे. आय मस्ट स्विच ऑफ लाईट बिफोर युजिंग टेबल लॅम्प म्हणजेच काय की मी टेबल लॅम्प वापरण्यापूर्वी लाईट बंद करणारच. मी टेबल लॅम्प वापरण्यापूर्वी लाईट बंद करणारच. नेक्स्ट, आय शुड मीट मिस्टर गांधी विदाउट स्पेक्टॅकल्स. आय शुड मीट मिस्टर गांधी विदाउट स्पेक्टॅकल्स म्हणजेच काय की मी गांधीला
चष्म्याशिवाय भेटायला पाहिजे. मी गांधीला चष्म्याशिवाय भेटायला पाहिजे. मी गांधीला चष्म्याशिवाय भेटायला पाहिजे. या वाक्यात प्रीपोजिशन कोणता आहे तर विदाउट, शिवाय. शिवाय हा शब्द या ठिकाणी आपल्याला विशेष माहिती देत असतो. नेक्स्ट, द थीफ एंटर द हाऊस थ्रू द विंडो. द थीफ एंटर द हाऊस थ्रू द विंडो. चोर खिडकीतून घरात शिरला. कशातून? खिडकीतून, खिडकीच्या मधून. आरपार म्हणजे खिडकीच्या आरपार तो घरात आला. चोर खिडकीतून घरात शिरला. ही थ्रो बॉल टुवर्ड सचिन. ही थ्रो बॉल टुवर्ड सचिन. आता या वाक्यात कोणता आहे शब्द तर टुवर्ड. टुवर्ड म्हणजेच त्याच्या दिशेने. त्याने सचिनच्या दिशेने चेंडू टाकला. त्याने सचिनच्या दिशेने चेंडू टाकला. अँड नेक्स्ट, I can have live pass you. I can have live pass you. I can have live pass you याचा अर्थ आहे की मी तुझ्या जवळ राहू शकलो असतो. पास. ओके, मी तुझ्या जवळ राहू शकलो असतो असं या ठिकाणी या वाक्याच्या मदतीने आपल्याला माहिती मिळते. पुढील वाक्य पहा. I could have studied during holidays. I could have studied during holidays means मी सुट्ट्यांच्या दरम्यान, ड्युरिंग म्हणजेच दरम्यान अभ्यास केला असता. मी सुट्ट्यांच्या दरम्यान अभ्यास केला असता. नेक्स्ट, I have read about छत्रपती शिवाजी महाराज. I have read about छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच काय तर मी कोणाबद्दल वाचलेला आहे, कोणाविषयी वाचलेला आहे तर मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाचले आहे. ओके, अबाउट म्हणजेच त्यांच्याविषयी माहिती सांगणारा शब्द. नेक्स्ट, आय माइट हॅव लिव्ह नियर यू. आय माइट हॅव लिव्ह नियर. नियर मीन्स जवळ. यू मी कदाचित तुझ्या जवळ राहिलो असेल. मी कदाचित तुझ्या जवळ राहिलो असेल मीन्स माय माइट हॅव लिव्ह नियर यू. I must put a nails around house. I must put a nails around house means मी घराच्या भोवती खिळे लावले. I must put a nails around. Around means भोवती. घराच्या भोवती काय लावले? खिळे लावले. नेल्स म्हणजेच खिळे. नेक्स्ट, Snake should have danced till listening music. Snake should have danced till listening म्युझिक. संगीत ऐकेपर्यंत नाग नाचायला पाहिजे. टिल म्हणजेच थोडक्यात संगीत ऐकेपर्यंत, पर्यंत नाग नाचायला पाहिजे. नेक्स्ट, आय वुड मूव्ह माय नेक फॉरवर्ड. आय वुड मूव्ह माय नेक फॉरवर्ड. मी पुढच्या दिशेने माझी मान वळवली असती. मी पुढच्या दिशेने माझी मान वळवली असती. आय हॅव to go for sleeping. I have to go for sleeping म्हणजेच मला झोपण्यासाठी जावं लागेल. Mouse have to come from hole. Mouse have to come from hole. From hole म्हणजेच उंदराला बिळातून यावे लागते. उंदीर कुठे राहतात? बिळामध्ये राहतात. म्हणजेच कुठून येतील? बिळातून येतील. माउस हॅव टू कम फ्रॉम होल. उंदराला बिळातून यावे लागते. आय शॅल ऑलवेज हॅव टू यूज मॅट. आय शॅल ऑलवेज हॅव टू यूज मॅट. मला नेहमीच चटई वापरावी लागते. ओके. मॉम इज अबाउट टू कम बाय कार. मॉम इज अबाउट टू कम बाय कार म्हणजेच आई कारने येण्याच्या मार्गावर आहे. आई कारने येण्याच्या मार्गावर आहे. I am likely to fight against enemies. Against. I am likely to fight against enemies म्हणजेच मी शत्रूच्या विरुद्ध लढण्याची शक्यता आहे. मी शत्रूच्या विरुद्ध लढण्याची शक्यता आहे. नेक्स्ट, शेवटचे काही वाक्य आहेत. I am able to reach there within 5 minutes. I am able to reach there within
5 minutes म्हणजेच मी तेथे 5 मिनिटात पोहोचण्यास समर्थ आहे. मी तेथे 5 मिनिटात पोहोचण्यास समर्थ आहे. प्लेयर्स रन अक्रॉस ब्रिज. प्लेयर्स रन अक्रॉस ब्रिज. खेळाडू पुलाच्या वरून पळतात. खेळाडू पुलाच्या वरून पळतात. माईक फेल डाऊन. माईक फेल डाऊन. फेल डाऊन. डाऊन मीन्स खाली. माईक खाली पडले किंवा खाली पडला. अमिताभ विल क्लाइंब अप द बर्निंग बिल्डिंग्स. अमिताभ विल क्लाइंब अप द बर्निंग बिल्डिंग्स. अमिताभ जळत्या इमारतीवर चढणार आहे. ओके. नेक्स्ट, आय एम ड्रॉइंग अ मॅप ऑफ इंडिया. आय एम ड्रॉइंग अ मॅप ऑफ इंडिया म्हणजेच मी भारताचा नकाशा काढत आहे. रॅट विल गोइंग आउट ऑफ क्लास. रॅट विल गोइंग आउट ऑफ क्लास. उंदीर वर्गाच्या बाहेर जात असेल. राम हॅड गॉन टू फार्म. राम हॅड गॉन टू फार्म. राम शेतात गेला आहे. राम हॅड गॉन टू फार्म. राम शेतात गेला आहे. ट्रेन हॅज बीन कमिंग सिन्स मॉर्निंग. ट्रेन हॅज बीन कमिंग सिन्स मॉर्निंग. आगगाडी सकाळपासून येत आहे. अँड लास्ट, आय कॅन लिव्ह अबाव युअर फ्लॅट. आय कॅन लिव्ह अबाव युअर फ्लॅट म्हणजेच मी तुझ्या फ्लॅटच्या वर राहू शकतो. आता प्रत्येक वाक्यामध्ये हे वाक्य आणि जस्ट आपण याआधी जी काही वाक्य समजून घेतली त्या वाक्यांमध्ये ज्या ज्या वाक्यातील ज्या शब्दाच्या खाली आपण अंडरलाईन केले ते शब्द म्हणजेच प्रीपोजिशन अव्ययाचे शब्द आहेत. मग या वाक्यांमध्ये वापरलेले शब्द त्या शब्दाचा अर्थ त्या शब्दानुसार आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळत असतो. जसं की या ठिकाणी आय कुड हॅव स्टडी ड्युरिंग हॉलिडेज. मी सुट्टीच्या दरम्यान अभ्यास केला असता. दरम्यान बरोबर. आय हॅव रेड अबाउट छत्रपती शिवाजी महाराज. अबाउट म्हणजे त्यांच्याविषयी मी छत्रपती महाराजांविषयी वाचले आहे. जे जे शब्द अंडरलाईन केलेले आहेत या ठिकाणी त्या शब्दांना आपण काय म्हणत असतो? प्रीपोजिशन असे म्हणत असतो. या शब्दांचा जेवढा आपण जास्त सराव करू तेवढी आपली जास्त प्रॅक्टिस होणार आहे. तेवढ्या जास्त चांगल्या पद्धतीने ते कळणार आहेत. म्हणून त्याचा सराव करा, त्याची प्रॅक्टिस करा, ते शब्द समजून घ्या. म्हणजेच आपल्याला प्रीपोजिशन अव्यय हा जो आपला टॉपिक आहे तो अगदीच इझी कळू शकतो. तो चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतो. ठीक आहे. तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने. ठीक आहे. बाय बाय.